असं आहे आणि भगवंत विराजमान सुद्धा झालेले आहेत. खरं तर अगोदर मी असं म्हणेल की मला वाटतं हे सर्व आयोजक आपले ठिलारी लोकच आहेत का? बरोबर आहे ना? हां. किती मोठं परिवर्तन आहे, किती मोठं परिवर्तन आहे. जास्त करून ते मानतात खंडेरायाला. बरोबर आहे ना? जेवढेही धनगर लोक आहेत तेवढे जास्त करून खंडेरायाला मानतात. पण खंडेराया तोच आहे जो तुम्ही बसवलाय. विठ्ठल विठ्ठल. दोंडाईच्याला मूर्ती घ्यायला आले होते भैया, मूर्ती घ्यायला आले होते ते. जेव्हा मूर्ती घ्यायला आले त्यांनी मूर्ती वगैरे मला वाटतं ठरवून घेतलेली होती सर्वांनी. पण मूर्ती घ्यायला गाडी घेऊन आले होते शाळेत. आणि त्या मूर्तीवाल्या दादाला सांगितलं की आम्हाला रविकिरण महाराज इथं दोंडाईच्या मध्ये राहतात, त्यांना कार्यक्रम द्यायचा आहे म्हणून. आता नेमकंच मूर्तीवाल्याचं माझं पण चांगलं रिलेशन जोडलेलं आहे, कारण ती मूर्ती एवढं भारी बनवतात ना कृष्ण बाबा. आणि त्यांच्याकडे कृष्ण भगवंताची मूर्ती होती. मी त्या नितिन भैयाला सांगितलं म्हण की नितिन भैया आपने जो मूर्ति बनाई है दिल कर रहा है भाई ऐसा कि भगवान मेरे साथ बात कर रहा है, ऐसा लग रहा है मूर्ति को देख के. आणि सच्ची में खरंच मूर्ती तशी बनवली बाबाजी, एवढी भारी बनवलेली मूर्ती. म्हटलं भगवंत माझ्यासोबत बोलतोय असं मला वाटतंय आणि ही मूर्ती मी घेऊन जाईल. तर त्यांना माझा स्वभाव आवडला काय माहीत नाही, पर चांगली मैत्री झाली आणि त्यांनी मला कॉल केला. कॉल केल्याच्या नंतर मला बोलवलं आणि तिथं सगळे कार्यकर्ते होते आपल्या गावातील. सगळ्या तरुणांनी सांगितलं काही करा महाराज तुम्हाला यावं लागते, बाबा तुम्हाला यावं लागते. त्यांच्या अनुषंगानं तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलं. आणि एवढ्या धावपडीमध्ये एवढे जोरात सप्ताह चालू आहेत, कीर्तनं चालू आहेत आणि अशा प्रसंगाला चालू नेणारी बाई सुद्धा भेटत नाही. ती महाराज कसं काय भेटते? खरं आहे का नाही? हां नाही मावशी खरंच बोलस मी, आणि खरं बोला ना 40लेस मी. लबाड बोलतो लोक कसाला देतात. हां खरं तर आता मजूर म्हणून बाई निंदाल भेटत नाही, या महाराज लोक सहज नाही भेटतात बरं का. पर तुमचंही काहीतरी पुण्याचा साठा असेल, यांच्या पण नशिबी भगवंताची सेवा असेल, आमच्या नशिबी पण भगवंताची सेवा असेल. योगायोग समजावा. ऐन वेळेस का असे ना तुम्हाला सगळे महाराज मंडळी भेटले. इकडे मृदंगाला साथ करतात आमचे छोटे महाराज कृष्णा महाराज. महाराज तुम्ही ऐकलं ना पकवाज, एवढं गोड वाजवतात ना महाराज. असं वाटतं की महाराजांनी फक्त पकवाज वाजवावा ना आपण ऐकत राहावं. असं तर माझा गोकुळातला कृष्ण आहे ना, वृंदावनचा कृष्ण, तो त्याच्या मुरलीच्या स्वरानं वेळ करतो आणि हे पकवाजच्या तालानं वेळ करतात लोकांना. पण ही पण ताकद असते बरं का. हां हातामध्ये सरस्वतीची कृपा असल्याशिवाय नाही जमत ते. हो नाही ते बरेच लोक पकवाज वाजवतात. शेर शेर आस्तेर आस्तेर पावशेर पावशेर नट्ट नट्ट, नाही का. वाजवायची ताकद असली पाहिजे. तब्येत कमी आहे महाराजांची पण वाजवणं जोरात आहे. हो इकडे आमची खानदेशाची श्रीमंती म्हणतो मी डायरेक्ट. माझ्या कार्यक्रमात जर कोणी मला म्हणलं महाराज गायनाचार्य तुम्ही आणा, तर पहिलं नाव माझ्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे शरद बाबा. चॅलेंज आहे आपलं डायरेक्ट शरद बाबांबरोबर वर मंदा काढू बा असं. आणि शेतकरीले ध्यान माहीत असं कोणता वावरमा कोणतं पीक येस बा असं. बरोबर आहे की नाही? ओरिजिनल शेतकरीले तसा त्या पुरा भारी शेतकरी आहेत, त्यासले पक्क माहिती आहे कोणतं वावरमा काय यावं शे बा असं. कोणता महाराज ना कोणतं मटेरियल शे पक्क फिट शेतात आहे. म्हणून आमचे शरद बाबा एकदम पूरक असे मटेरियल वापरतात. माझे जीवाभावाचे आमचे महाराजजी दीपक बाबा. क्या बात आहे दीपक बाबा, तुम्ही पण जागा भरून काढली माझ्यासाठी. पहिल्यांदाच आलेत तुम्ही, पहिलाच प्रसंग आहे ना. हां पण वातावरण मिक्स होतात तुम्ही पण असं समजलं मला. हां हां चांगली गोष्ट आहे. आमचे भजनी मंडळ सगळे गावातलेच आहेत. कोणतं गाव? शाहील प्रतापूर. अरे वा शाहील हां हां वा वा क्या बात आहे. मग काय आपलं पोट घर ना शेत ना, मग काय कीर्तन करा ना झोपूत ना आरामशीर. हा एक नारा पित पडा जवळ ना शेत वाजणार म्हणणार घर नाही आताच लिहूत बा आराम करी. खरं तर सांगू का, क्या बात आहे महाराज जादूचे महाराज.
हो, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती. मला वाटतं नाथबाबांचा अभंग आहे. या देवाला भोळा देव म्हणतात. प्रसन्नही लवकर होतो, एकदम साधा देव, लवकर प्रसन्न होणारा, पर कर्तबदार पण तसाच आहे. एका ठिकाणी ना कथेमध्ये चिंतन आलेलं आहे. हाच देव तो महादेव की जो खंडेरायाचं रूप घेऊन आलेला. तुम्हाला कळतं ना खंडेराव? हा, खंडेराव ओळखतच तुम्ही? हा, अवघड खरे. म्हणजे तुम्ही मला असं विचारायला पाहिजे आम्ही का फॉरेन मध्ये येऊ शकता मारा. खानदेशातली श्रीमंती आहे आपली ती, नाही का? खंडेराया म्हणजे ऐका, महादेव खंडेराया कशासाठी झाले? महादेवानं कुठं कुठं रूप घेतलेलं आहे, अवतार घेतलेला आहे. 2-5 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करतो. काही काही ठिकाणी भगवंतासाठी महादेवानं स्त्रीचं रूप धारण केलेलं आहे. काही काही ठिकाणी जसं की 14 रत्न काढण्यासाठी विष्णू भगवंतानं मोहिनीचं रूप धारण केलं. मोहिनीचं रूप धारण केल्याच्या नंतर एवढे सुंदर दिसत होते विष्णू भगवंत, ते बघितलं आणि महादेव मोहित झाले. आणि महादेवानं सांगितलं, म्हणले मोहिनी लय सुंदर दिसायलीस, म्हणले तुझ्यासोबत मला लग्न करावं वाटतंय म्हणलं. विष्णू भगवंत म्हणतात, देव वेळा झाला की काय? अरे तुला का मी ओळखू येईना का मी कोण आहे म्हणून? अरे मी विष्णू आहे, इथं 14 रत्न काढण्यासाठी आलेलो आहे, तू माझ्यासोबत लग्न करायला सांगतोय. देवा तुला कळतंय का काय बोलतोय ते? महादेवानं सांगितलं, मला बाकीचं काय नको सांगू, तू या रूपात सुंदर दिसतोय, मला तुझ्यासोबत लग्न करायचंय, मला बाकीचं काय नको सांगूस. देव म्हणे, आता यानं काय करणं पडेन. पण देवानं सांगितलं, मी आता ज्या कामासाठी आलो ते काम पूर्ण होऊ दे. जेव्हा तू खंडेराया बनशील ना, तेव्हा तुझी पत्नी बनायला मी तयार असणार आहे. विष्णू भगवंतानं सांगितलं. म्हणून देवाला खंडेरायाचं रूप धारण करावं लागलं. दुसरं कारण असं होतं की मणिमलसूर नावाच्या दैत्याने महादेवाची पूजा केली, महादेवाला प्रसन्न करून घेतलं आणि महादेवाकडनं वर मागून घेतला की आम्ही कोणाकडनं मरायला नको, स्वतः तुझ्याकडनं सुद्धा नाही. महादेवानं तथास्तु म्हणलं. जेव्हा त्यांना अधिकार प्राप्त झाला, गोब्राह्मणांची हत्या करायला लागले. शेवटी देवादी देवांनाही त्रास द्यायला लागले. मग सगळे देवांनी महादेवाकडे जावं. म्हणले, देवा यो काय चाललंय, तुम्ही दिलेला वर ते आपल्याला जड पडायलंय. म्हणले, मग यांचं काहीतरी मार्ग शोधा. माझ्या महादेवानं सांगितलं, तर महाकडनं दिलेला शब्द एका टाइम मलाच काढावा लागतो. महादेवानं मल्हारीचं रूप धारण केलं मणिमलसूर दैत्याला मारण्यासाठी. मणिमलसूर दैत्याला मारण्यासाठी महादेवानं खंडेरायाचं रूप धारण केलं. दोघं भावांना युद्ध करत असताना दोघं भाऊ धरणीला, छातीवर पाय दिलेला, हातात त्रिशूला. जय श्री राधे. आदेश बाबा. विठ्ठल 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 रामकृष्ण हरी. आता अशी गंमत होई गे, दूध गरम होई घ्या आणि बोक्या वाती टाका. अत्यंत आतुरतेने सगळे वाट पाहत आहेत महाराजांचं सुसावी अशा कीर्तनाची. परंतु या ठिकाणी ज्या महंतांचं आगमन झालंय त्यांचा यथोपचार उल्लेख करणं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. तर सर्वात प्रथम आलेल्या तमाम चप्पल काढून घे पारायण महंतांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ नांदवणकर यांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. आणि ज्या विभूतीला, ज्या व्यक्तीला केवळ स्वप्नात, केवळ मोबाईलमध्ये पाहत होतो आम्ही कालपर्यंत, ती साक्षात या ठिकाणी नांदवण भूमीत प्रस्थापित झालेली आहे. हे आमच्यासाठी महाराज स्वप्न आहे. हे खरंच मोठं स्वप्न आहे. आणि त्यासाठी जे सगळे आमचे संयोजक, आयोजक आणि हा टिळे परिवार सगळे थकले, यांचाही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम सत्कार नाही म्हणता येणार, पण त्या व्यक्तीचा आपली लायकी नाही की त्यांचा आपण सत्कार करू, पण तरीसुद्धा आलेल्या पाहुण्यांचं काहीतरी केलं पाहिजे. म्हणून अशा हरिभक्तपरायण रविकिरण महाराज जे खानदेश भूषण आहेत, त्यांचा सत्कार हिम्मतराव दशरथ टिळे हे करतील. अत्यंत साधारण व्यक्तिमत्व महाराज. आमच्या परिसराचं सांगायचं झालं तर एक वेळ अशी होती की महाराज आमच्या गावाला ओळख नव्हती. आम्हाला सांगावं लागायचं नांदवण कथं,
तर साखरी साखरी कथा तर धुळे, म्हणजे इथली दूरनी ओळख होते आमले. पण त्या 20 वर्षाची आज ओळख होईल की रविकिरण महाराज आपल्या गावात आले, कीर्तन झालं, ही एक ओळख. कीर्तनासाठी आलेले आमचे आदरणीय बाबाश्री आलेले आहेत. खरं तर खूप ओढ असते आम्हाला पण भेटायची. बऱ्याच दिवसापासून चालू होतं की जायला पाहिजे जायला पाहिजे, पण माझा बॅड लक समजावला. येईल का अरे गप ना, या सुट्टा पैसा असा चणचणच वाजत राहतच. यासले गडी करीन ठेवत जाओ. हा ना, खरंच बरं का, प्रवासमा सुट्टा पैसा आणि कार्यक्रममा लहान लहान पोरे पाहिजेलच, त्याच ना शिवाय कार्यक्रममा शोभा येत नाही. त्या पाहिजे. आणि प्रवास करत असताना सुट्टा पैसा बी संगे पाहिजे, म्हणजे आपली नोट अटकत नाही. पण सुट्टा पैसा कायम संगे ठेवा ना, पण त्यासले ना हात रुमाल मग गुंडाईन ठेवू नये, ते चणचण वाजतात. त्यात सुट्टा पैसा 10-20 नाही करता आपला अख्खा किसा कापायचा. यासले ना दाबी ठेवा, आवाज नाही यायला पाहिजे. तसा पोरे पाहिजे, पण यासले दाबी ठेवत जा कार्यक्रममा, विक्षेप नको यायला. हो बाबाजी, तुम्ही कीर्तनात आलात, आमच्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि सांगू इच्छितो, ज्या व्यक्तीने संतांच्या संगतीत राहिलं, जो व्यक्ती संतांच्या संगतीत राहिला, जीवन पालटलं समजायचं महाराज, यशस्वी झाला माणूस. काय माहिती आहे का, संतांची संगत लाभली, भक्ताला ध्रुवाला जीवनाचं कल्याण झालं नाही का. पण संत कळले पाहिजे, साधू कळले पाहिजे. आता तर असं आहे, आमचे मला वाटतं कबीरजी म्हणतात, गांडू भडवा मौज करे मर्दो का बेहाल, पतिव्रता तो भुकी मरे और पेडा खाय. ते मी नाही सांगत, कारण तेवढा अधिकार नाही ना म्हणा. हो, खऱ्या साधूची ओळख करणं गरजेचं आहे. कधी कधी काय होतं माहिती आहे का, हो का रे ये नकानार भाऊ, त्यासले पहिले आज सांग द्या, हो याला कीर्तन म्हणतस मग, त्यासले ते शिट्ट्या सुट्ट्या मारान सवय ना. याला कीर्तन म्हणतस रे काका, ओ सोनचिड, याला कीर्तन म्हणतस रे, नाही तुन बाप पहिली सुबर की दक्षिणा. विठ्ठल 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 संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे, हो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, हो तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. जाग सके तो अब जाग रे, वो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लग रे, वो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. आणि आमच्या संत सर दर्शनाला इतकं महत्व देतात, साधू संतांच्या दर्शनाला. हो, साधू संतांच्या दर्शनाला आमचे संत सांगतात, हे धन्याजी दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शीन गेला, अनंत जन्मीचा शीन गेला. शीन गेला, शीन गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. आणि ते संत सुद्धा कीर्तनात उपस्थित आहेत. देव बी आहेत, संत बी आहेत. आणि तुम्ही सर्व गावकरी पण शेतच नाही का, जीव बी शे शिव बी शे, म्हणजे अतिशय धकाला बी कर टाकूत बा. हो.
आनंद वाटतोय. आज कीर्तनाला जरा वेगळी रंगत येणार आहे. फक्त तुम्ही आता मध्ये कुजबुज कोणी करू नका. महादेवानं मणिमलसूर मारण्यासाठी खंडेरायाचं रूप धारण केलेलं. दोघं बंधू पडलेले आहेत जमिनीवर. खंडेरायानं छातीवर पाय दिलेला, हातात त्रिशूला. दोघं भावांनी हात जोडले, देवाला सांगितलं, देवा तू महादेव होतास, तुला खंडेरायाचं रूप धारण करावं लागलं. कोणासाठी? आम्हाला मारण्यासाठी. म्हणजे आमचं काहीतरी पुण्य असेल. बरोबर आहे ना बाबाजी? आमचं काहीतरी पुण्य असेल तर तुम्हाला अवतार बदलावा लागतो. म्हणले हो. मग आपल्या हिंदू धर्मामध्ये, भारत देशामध्ये अशी पद्धत आहे, असे नियम आहे, जी व्यक्ती मारली जाते तिला विचारणा केलं जातं की भैया तुझी शेवटची इच्छा काय आहे. म्हणले देवा मला विचारणार नाही, आम्हाला विचारत नाही का आमची शेवटची इच्छा काय. म्हणले ठीक आहे, सांगा तुमची शेवटची इच्छा काय आहे. तेव्हा मणिमलसूर दैत्यानं सांगितलं, देवा आमची शेवटची इच्छा एकच असेल, तू महादेव असल्यावर खंडेरायाचं रूप धारण केलं, खंडेराया बनल्याच्या नंतर तुझे भक्त वाढतील, तुझं गुणगान गातील. पण जेव्हा तुझं भक्त गुणगान गातील ना, तर त्याच्या माग आमचं सुद्धा आठवण केली पाहिजे, त्यांनी आमची सुद्धा पूजा केली पाहिजे. म्हणले तथास्तु. मग तुम्ही आपण गोंधळ घालतो का? गोंधळ घालतो ना. हा, तर गोंधळमध्ये तुम्ही गोड स्वयंपाक बनवतात आणि 5 वर जेव घालतात. बरोबर आहे ना ताई? 5 वर जेव घालतात, ते देवाचे असतात. आणि 5 पावलं जेजुरी करायला जातात, तिथं पण नैवेद्य घेऊन जातात तुम्ही. ते करून आल्याच्या नंतर मग पंक्ती चालू होतीस. त्या कोणी आहेत? हा, तुम्ही कोणती पंगत मग बसता? गोडणी का तिकाने? कोणती पंगत मग बसतात? गोड सांगा का लोक? अरे बापरे, पुरण अवत त्याने पुरणशील काय दिले त्याने. मग ज्या दिन पुरण रासना त्या दिन सुद्धा लोक सांगतात मालकान रशी बाद दे, त्या तुला सवय पडी गई ते खावाने. चांगलं खात जा. मना कीर्तन मग मी सुरुवातले सांगत नाही, पण आता सुरुवातले सांगू वाट राईट वाले. तुम्ही गोंधळ मग खावाना बंद कर द्या. शानला माणसे लगीननी पत्रिका उनी का बावड्या वैर आपण कर लगीननी पत्रिका 101 वाजाडीन जेवण बी करी जो. आणि नेमका आपण कर गोंधळ राहा 6 महिन्यानंतर. बावड्याला असं वाटस मन बाप मालेच धाडस बुवा. बावड्या हात पाय धुईन अंगमा शर्ट घालत. बाप म्हणे काय रे बावड्या कोट चालना काय म्हणे आपण कर ना गोंधळ ना नेवतं येले तर जेवणले जाय रे. ठाय का बट रई का बरो पप्पा येडा तू जर घेत त्या काय म्हणते पोऱ्या सोऱ्याला दाटी ना भाऊ तडे माल जाणं पडीन बावड्या. हा तुला जाणं पडीन करत दारले. हाव निव्वड वायबारपणा शेव. खरं आहे ना? मग ते खरंच बोला ना लेस ना मी तिथला. गोंधळ करू नका असं माझं दुमत नाही, पण गोंधळ कोणी केला कसा केला हे महत्वाचं आहे. आणि ते खरंच देवाचं नैवेद्य आहे का? ते आपलं भोजनच नाही बरं. मांस मच्छी खाणं आपणा कामी नाही आहे भैया. मांस मच्छी तेच खाऊ शकतात जे जिभेनं पाणी पितात. ते प्राणी मांस मच्छी खाऊ शकतात. मग जिभेनं पाणी पिणारा प्राणी कोण? तुम्हाला डोळ्याना पुढे पहिले कुत्रा जी अस. जिभेनं पाणी पिणारा प्राणी म्हणजे कुत्रा. मग मांस मच्छी खाईन तो. तुम्ही असा गुंगाई का बघ्या? महादेवानं कोणत्या कोणत्या कारणास्तव कुठं रूप घेतलं ते सांगायलो मी. मल्हारी झालात एका ठिकाणी. जेव्हा विष्णू भगवंत कृष्ण रूपात आले, अवताराला आल्याच्या नंतर सगळ्या गोपिका रासक्रीडा खेळत होत्या आणि पार्वती माता शृंगार करायला लागली. महादेवानं विचारलं शंकर भगवंतानं. म्हणले का ग पार्वती कुणाका चाललीस? म्हणले काय नाही, कृष्ण भगवंत रासक्रीडा खेळतात तिथं चालले आम्ही. म्हणले मग तू एकटी जाणार आहे? म्हणले हो. मग मी येऊ का? तुम्ही येऊ शकत नाही का? तिथं फक्त स्त्रिया जाऊ शकतात, पुरुषांमध्ये फक्त कृष्णच असतो, बाकी एकाही पुरुषाला तिथं प्रवेश नाही. महादेव म्हणतात असं नको ना करू, मला बघायचं देव रासक्रीडा कसा खेळतो, मला बघायचंय. पार्वती माता म्हणे अजिबात जमणार नाही. पण बाकी नसल्या सांगितल्यावर बी आवरावतात नाही. बरोबर पेऊ नका ना आता गली मग ठोकाय घेतात ना मागला चालले तरी बी पिलेतच बाकी ना माणसे आवरावतात नाही. तसं महादेव बी आवराय नाही. महादेव म्हणे मला लईच चाल म्हणे. पार्वती माता म्हणे नको ना
नका येऊ म्हणे. महादेव म्हणे मला लई इच्छा. तिथं फक्त स्त्रियांना प्रवेश आहे. महादेवानं सांगितलं काळजी करू नकोस, मला तुझी मैत्रीण बनवून घेऊन चल, मी साडी नेसतो पण देवाकडे ने. महादेवानं कृष्ण भगवंतासाठी स्त्री रूपात यावं, साडी नेसली. एक दिन वो बोले भंडारी बनकर ब्रज की नारी, वृंदावन आ गए, गोकुल में आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, गोकुल में आ गए, वृंदावन आ गए. एक दिन वो बोले भंडारी, एक दिन ये बोले भंडारी बनकर ब्रज की नारी, वृंदावन आ गए, गोकुल में आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, गोकुल में आ गए, वृंदावन आ गए. साडी बिडी नेसलेली महादेवानं स्त्री रूपात हो पत्नीची मैत्रीण बनून गेले. देखा मोहन ने जब तो समझ गए वो सारी बात रे, सर से खिसक गई जब ये साड़ी, मुस्कुराए गिरदाई, वृंदावन आ गए, गोकुल में आ गए. हो महादेवानं देवासाठी कोणचे कोणचे रूप धारण केले भरपूर आहेत, पण आता आपल्याला अभंग पण सोडवायचा, म्हणून आता शॉर्टकट सांगतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग आहे तुकोबारा यांचा. कोण तुकोबारा आहे? ज्यांची 65 लाखाची जागीर लोकांना दान करावी ते तुकोबारा आहे. आणि ते तुकोबारा आहे तुम्हा आपल्या जीवांना सांगत असताना सांगतात, भैया जर शरण जायचं असेल तर अशा देवाला शरण जा, अशा देवाच्या नजदीक जा, जवळ जा की तो भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल. मग माझा भगवंत भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करतो तुम्हाला सांगेल, लक्षपूर्वक ऐका. महार समाजामध्ये एक संत जन्माला आलेत. काही काही लोक जातीपातीचा परमार्थ करतात, काही काही लोक जातीपातीलाही मानतात, पण आपण जातीपाती अजिबात मानत नाही, कारण माझ्या वारकरी संप्रदायामध्ये जातीपातीला किंमत नाही. किंमत आहे फक्त वैष्णव असेल तो माझ्या जातीचा. हो तुकोबाराय सांगतात, ब्राह्मण फक्त जातीनं ब्राह्मण आहे, गळ्यात जर मान नसेल, नियमात बागत नसेल, अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड काय, त्याची टिंब टिंब प्रसबली. जातीनं चांबारा, आणि जर वैष्णव असेल तर धन्य त्याची माता म्हणतात, धन्यता त्याच्या मायबापाला संत देतात, नाही का. हो इथं वारकरी संप्रदायामध्ये जातीपातीला किंमत नाही, इथं किंमत आहे तुमच्या आचरणाला. यारे यारे लहाड थोर याती भरती नारी डर, यारे यारे लहाड थोर याती भरती नारी डर, यारे यारे लहान थोर याती भरती नारी डर, यारे यारे लहान थोर याती भरती नारी डर. क्या बात आहे बाबा, चालते एकच नंबर काढी आमना बाबा. ला 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 ला. आणि म्हणे पुरी बारीक ध्यान राहत चालीसवर. हा असा जीव करस ना आत्मा कुच चालीन घुमिले हो. वारच बरं आपले. खरं सांगू का, मी शरद बाबांना माहिती आहे, कृष्ण महाराजांनाही माहिती, महाराज पहिल्यांदा आलेले आहेत. मला चालीकडे लक्ष द्यायला नाही आवडत. चाल कोणती त्याच्यापेक्षा म्हणणाऱ्याचे भाव कसे आहेत ते महत्वाचं आहे. तर ऐका काय सांगत होतो मी. इथं जातीपातीला किंमत नाही. या इथं जो गड्यात माळ घालून आला तो आमच्यासाठी आमचा आहे, संत सांगतात. बरोबर आहे की नाही. मग ऐका, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महार समाजामध्ये संत जन्माला आलेत. चोखा मेळा म्हणून
चोख्खा मेळ्याच्या बायकोला दिवस आहेत. कथा भाग तुम्हाला माहिती आहे, मला फक्त पुढे सरकायचंय पण विषय पटवून. चोख्खा मेळ्याच्या बायकोला दिवस आहे आणि वारीचा प्रसंग. चोखोबाराय वारीत जात होते तेव्हा पत्नीनं सांगितलं, स्वामी तुम्ही जर वारीत गेलात धनी, ओ माझे दिवस भरते आहे तर मी बाडंतन होणार आहे, मी एकटी कशी राहू. म्हणले एक काम करा, तुम्ही वारीला चाललात ना तर तुम्ही माझं काम करा, तुमच्या बहिणीला इकडे पाठवून द्या रस्त्यानं जाताना. म्हणले काळजी करू नको, माझ्या बहिणीकडे मी अगोदर जातो, माझ्या बहिणीला पाठवतो, तुझ्याजवळ माझी बहीण राहील आणि मग मी वारीला जातो. चोख्खा मेळा वारीला निघाले, बहिणीला घ्यायचं विसरले. नामचिंतनात एवढे वेडे होते, एवढे मग्न झाले, बहिणीच्याकडे निरोप द्यायचंच विसरले. वारीत सामील झाले पंढरपुराच्या. जगाच्या मालकाला काळजी वाटली, काय भक्त वेडा आहे म्हणले माझ्या नामचिंतनात एवढा वेडा झाला, इतका वेडा झाला. त्याची बायकोला दिवस गेलेत, बाळणपणाचा प्रसंग, तरी सुद्धा त्याच्या बहिणीला सांगणं विसरला. किती वेळा भक्त्या, माझ्या जगाच्या मालकाला दया आली, माझ्या जगाच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोख्खा मेळ्याच्या गावाच्या बाहेर येऊन माझा भगवंत विराजमाना. माझ्या देवानं गावाच्या बाहेर येऊन नऊवार साडी परिधान केली, नऊवार साडी परिधान केली, कंपाळाला कुंकू लावलेला, पूर्ण स्त्री रूपात माझा विटेवरचा मालक. कारण चोखोबाची बहीण बनायचंय म्हणून चोखोबाच्या बहिणीसारखंच जावं लागल बाबाजी. चोखोबाची बहीण बनायचंय म्हणून चोखोबाच्या बहिणीसारखं जावं लागेल. बाई कशी राहते, पूर्णतः बाईचा शृंगार माझ्या विटेवरच्या मालकानं केला. नऊवार साडी परिधान केली, कुंकू भरलेला. अजून सांगतो, ए पुरी बोल नका. स्त्री जातीनं कसं जगावं ते माझा जगाचा मालक तुम्हा आपल्याला संदेश देऊन जातात. माया हो ऐका, जगाचा मालक आहे आपला बाप आहे, पण देवाला वाटलं जर मला स्त्री रूपात जायचं असेल तर मला स्त्रीच्या नियमात राहावं लागेल. डोक्यावर पदर होता देवाचा. काय सांगायलो, देवाचा डोक्यावर पदर होता. गावात प्रवेश करायचा होता म्हणून पायातली चप्पल हातात घेतली. बर का ताई हो बहिणी स्व जगना मालकनी गोष्ट कराय ना मी. हा आपल्याकडनं गंगू भिकून त्यासने गोड नाही आहे. जगाच्या मालकाची गोष्ट करतोय. जगाच्या मालकानं पायातली चप्पल हातात घेतली का? स्त्री नियमात असली पाहिजे. जर का मी देवा पण आता माझं जे रूप आहे मी स्त्री रूपात आहे ना, स्त्रीच्या नियमाचं पालन करावं लागेल. माया हो तुम्हाला सांगतो, बसलेल्या माझ्या माया आहेत, माझ्या बहिणी आहेत, मी तुम्हाला बोलेल एवढा मोठा नाही आहे, पण कीर्तनात परिवर्तन झालं तर कीर्तन ऐकायलाही अर्थ आहे आणि सांगायलाही अर्थ आहे. जर नुसतं आम्ही सांगतस आणि तुम्ही जर उठीन त्यासना धंदा आहेत सांगा ना, आपण नुसतं ऐकली आणि सोड देऊ. बाईचं सौंदर्य कशावर वाढतं माहिती का? डोक्यावर पदर टाकून बघा. डोक्यावर पदर ठेवलेली बाई आणि बिनपदराची बाई दोन्ही जोडी जोडी उभा करा. जी बाई पदर ठेवले डोकावर तिने इथली सुंदर आहे ना, कितली का गोरी गोमटी बाई ना बिगर पदरने सुंदर दिखत नाही. काय मत आहे तुमनं? बाईना अवतार डोक्यावर पदर, कारण आपले संस्कार असे आहेत. डोक्यावर पदर, आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. बरोबर आहे ना? म्हणून बायांनी काय करायचं, डोक्यावर पदर ठेवायचा. ठिले अजून बी काय वेळ जायला नाही शे ठाकील्या बहिणीवर काय नाही. ते काय भाऊजी 2.5-3 क्विंटल वज असे बोन इथलं आम्ही 2 तास का तरी उठूत बाबा, असं बी काय नाही बहिणीवर. टाकील्या काय काय बाया 10-10 हजारच्या साड्या लेतीस बाबा, 10-10 हजारच्या साड्या लेतीन, पदर आता नाटी खुशी लेतीस आणि 75 रुपयानं फडकं गुंडाई गुंडाई फिरतीस. निव्वड येडा पण असे हो. 2-4 हजारने साडी तिना पदर टाकना माय, 75 पडकं गुंडायला एवढी साडी ना खर्च कसाल करत बटणी मग. जगाच्या मालकानं स्त्री रूपात यावं, डोक्यावर पदरा. तुमचा मुलगा आहे, तुमचा भाऊ आहे, मला हक्कानं बोलायला आवडतं. हा मी नेहमी उदाहरण देताना सांगतो, वावर जर तुम्ही जर काही टेन्शन मध्ये असाल ना, अडचणीत असाल, जे जवळचे असतात ना ते सांगतात भाऊ वावर बिवर नको इकडे काढू रे भाऊ, तुझी फेडाय जाईन, धीरे धीरे फिट जाईन, तुला जीवले आहे ती राहीन, इकू नको भाऊ, हे सांगणारे जवळचे असतात. शेलगू दे रे सोनान सुरी का पोट मग घालनी रास का गया मोक्या करले बिग 2 बिगो काढले समजले नीचे वो आपले इकाल लाई राय ना म्हणजे. बरोबर आहे का नाही? हो तोंड चाडग्यापणा करीन निघ जातीन त्या परकावतीन. मी तुमना घरनाशे, मी तुमना भाऊ आहे, तुमना पोरे आहे, मी अक्का ते सांगसो बहिणी डोकावर पदर टाकलेत जा. हो कारण स्त्रीचं ते वैभव आहे.
नुसता डोक्यावर पदर राहिना ना तरी बी म्हातारा, आज बी या जुना म्हातारा दकिली ना तरी 4 म्हातारा चावीत उभा राहतो. बाई पोर काय खानदानी भाऊ, पदर सुद्धा पडू दिना नाही. बर तुमनी स्तुती वसाई जाऊ द्या, तुमना मायबापासले सुद्धा मार्क्स देत अशा लोके. अरे काय मायबापास ना वयन होई बिचारी माऊलीले म्हणतस ना म्हणेन बहिणी डोक्यावर पदर टाकले जाओ चिडीसवर. तुमना सासराने बी इज्जत वाढस, तुमना मायबापने बी इज्जत वाढस. बहिणीसवर डोक्यावर शिल गायलेच जातो पदर. आणि नाही रास ना खिल्ला मारल्या एक एक, पण आठ काय ठेवत जावा. विठ्ठल विठ्ठल हाकू ते नवीन वार येईल ते खेडामा अजून घुसेल नाही. सरपंच साहेब राकेश बाबा अजून खेडामा घुसेल नाही. ते खेडामा सिटीजमा बरंच फिरी घेते. काहीतरी प्रॉब्लेम आहे ऑपरेशन वगैरे किंवा काही त्रास होईल ना शरीरले ते नक्कीच गाऊन घालायला पाहिजे, वांदा नाही. पण आता जो पण तो गाऊनच घालतीस बाया. आणि बहिणी पण समजा मी तुम्हाला पाय पडत गाऊन जर घालेली ना ते घर ना बाहेर तरी नका निघत जा हो बहिणी सोन. कारण तुम्ही अजिबात चांगल्या दिखतीत नाही गाऊनवर. असं वाटस ना चुरे निघणी व रातले नका फिरत जावा गाऊन घालीस. घरमा जावा घरमात राहत जावा बहिणी सोन दरवाजाला. ते आपण पहिले बाजरीसवर चिडा उडावाल नाही लाकडे घालीस नाही उभं कर देऊ काय मजाने दिखतीत बाया. नका घालत जावा बहिणीहून मायन्याने तुम्हाला पाय पडत लुगडा नेसत जावा तुम्ही. विठ्ठल विठ्ठल जगाच्या मालकानं साडी परिधान केलेली आहे, पायातली चप्पल हातात घेतली. जुन्या बाया बसल्यात. जुन्या बाया सांगतील 50च्या पुढच्या. पहिले जर का गावात प्रवेश करायचा असेल, अजू दादा गावात जर बायांना प्रवेश करायचा असेल, शेतीमधनं जर येत असतील थकलेल्या असायच्या मावल्या. आणि पहिले बाया जर वावरमा बी जायत ना तरी येता येता घरमा जर घर का बकरी बांधेल वई किंवा गाय वई, ते गायले चारा लिहिलेत बकरीला चारा लिहिलेत नाही काय कमीत कमी लाकडेच ना तरी वज डोक्यावर राय. डोक्यावर वजा असायचं. आणि जर का गावात प्रवेश करायचा आहे तरी मनमाय पायमाना चप्पल हात मादरली. पहिल्या जुन्या बाया सांगतील पायमाना चप्पल हात मादरलीत. बरं आणि तेवढंच नाही, जरासा टोपीवाला एखादा बाबा दिखी घ्या ना तरी सुद्धा मनमाय डोक्यावर वजर आहे तरी तोंड फिरायन उभी राह त्यांकडे देखी नाही. तो माणूसले निघी जाऊ दे मग मनमाय आता निघे देखील वय बटाशने दाखल पण या प्रसंग. बरोबर आहे ना. जुन्या बाया समोर ते कोणीतरी वरिष्ठ माणूस आहे, भले तो नातानाशी वयकनाशी काय घेणं देणं नाही, पण कोणीतरी मोठा माणूस राय ना मनमाय तोंड फिरायन उभी राह त्या बोल चालना जाऊ दे त्या काकाले आणि मग मनमाय जाय. पहिले असं होतं. आते मावशी आते कोण आहे काय जाऊ द्या. सगळा सासरानं सुद्धा छातीनं बिल्ल मोठा काल करस मनबाई. दुसरा जाऊ द्या तर मर्यादाच नाही राहिली महाराज. बरोबर आहे का नाही. नाही ते पहिले आहे ना असा उन्हाळा जर कोणा दुसरा ना बी पोऱ्या खेळत राह ना तरी बी या म्हातारा टोपीवाला बाबा सुटी पडत का रे बाटोट कथा बी राहणार रे. एखादा म्हातारा मारी बसे तो पोऱ्या पयत पयत जाय त्या मला सांगे आई उमाडी तोतान गेली म्हणा बाबा मारी बस ना. माय तटेच सांगे भाऊ मारी बस ना नाही मुसड फोट टाकता का भाऊ मग कुदी राहता तून करताच बोलणार तो बाबा. आज सांगे पहिली माय आते सासरा का ना तुला राय मारेन तरी हो सांग सुनबाई सासराले तुमना परसादे काही किटी निघी जाऊ म्हणा इथला इथला पोरच ना बी उजी का रे तुमले ओ माय राहू दे ओ माय. म्हणजे त्यानंच वावर त्यांसमोर इक्रील काढ राहिली आई माय. हा नुसतं नातूल मार तरी सुद्धा माल सांगा संस्कार राहील शेतका. हा संस्कार इथला उलगी घ्यात इथला सरी घ्यात. जसं उलगेल वावर मग सरा सापडत नाही ना तसा संस्कार सापडतात नाही. ते खेडागावमा बरं आहे थोडंफार सापडी जात पण सिटीजमा ते अवघड काम आहे बा. हो जगाच्या मालकानं पायातली चप्पल हातात घेतली माया. हो हा ठरावता देव ते देव पंजाबी ड्रेसवर बी येता बाई बनीसने नाही का काय इथलं लुगडं नेसा गाऊनच घालू देऊ चालवरती जा नाही. पण माझ्या जगाच्या मालकानं नऊवार साडी परिधान केली माया. हो हा हे नुसतं ऐकायचं नाही उतरवायचं आहे अंतकरणामध्ये. मी विनोदात सांगतो पर तो विनोद वजा करायचा पण मी सत्यता मांडून जातो. बरं गरजेचं आहे ते. हो तुम्ही खूप शिका पण शिकत असताना आपले संस्कार लयाला जाऊ देऊ नका हे महत्वाचं आहे. बरोबर आहे की नाही. पहिल्या बाया पायमाना चप्पल हात मादरेत गावमा जावान टाइमले इथल्या नियम आहेत. आणि आतीने बाया पायमा चप्पल घालाशिवाय किचन रूम मा रांधतीत नाही. मन सारखा गरीब पोऱ्या बोलाल की का वरतेन सांगतात महाराज बोलता येडा दिकच माय. आता लोक सुशिक्षित होई घ्यात
म्हणजे पायमात चप्पल घाली राहणारा सुशिक्षित राहतं का? हा, पायमात चप्पल घाली राहणारा जर सुशिक्षित म्हणतस होते ना, अजून बी कमी शिकेलेत तुम्ही. ज्या दिनले तुम्ही पायमा घाला ना बुटस मा वरण लिशने पिशात ना, त्या दिन वाटेन का शिकी घ्यात बुपुरा. विठ्ठल 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 विठ्ठल. जगाच्या मालकाने चोखोबाच्या बहिणीचं रूप धारण केलं. घरी गेले, चोखोबाच्या दारावर थाप टाकली आणि आवाज दिला. चोखोबाची बहीण झाला तारंगारा, चोखोबाची बहीण झाला तारंग. चोखोबाची बहीण झाला तारंग, चोखोबाची बहीण झाला तारंग. चोखोबाची बहीण झाला तारंगारा, चोखोबाची बहीण झाला तारंगारा, चोखोबाची बहीण झाला तारंग, चोखोबाची बहीण झाला तारंग. वैरी उघडा द्वार, उघडा द्वार, वयारी उघडा झाले पाहिजे. जगाच्या मालकाने चोखोबाच्या दारात जावं, घरावर थाप टाकली दरवाजावर. वहिनी मी आली म्हणले. आता मला सांगा, चोखोबाची खरी बहीण होती का? अजिबात नाही. विटेवरच्या मालकाला वाटलं माझ्या नामचिंतनात माझा भक्त जर एवढा बेधुंदपणे भजन गातोय, पायी वारीत चालतोय, त्याच्या बहिणीला सांगायचं विसरला म्हणल्यावर आपल्याला बहिणीचं रूप धारण करावं लागतं. माझ्या जगाच्या मालकानं चोखोबाच्या बहिणीच्या रूपात यावं. दरवाजावर थाप टाकली, घरात आले. महाराज इथंही माफी मागेल महिला मातांची. रजस्वला स्त्रीला 4 दिवस मंदिरात प्रवेश नसतो. बरोबर आहे ना माया? हो, रजस्वला स्त्रीला मंदिरात 4 दिवस प्रवेश नाही आहे. अर्थात माझा असा अधिकार पण नाही का मी बोलायला पाहिजे. मंदिरातला देव दगडाची मूर्ती आहे, त्याच्यामध्ये आपण प्राणप्रतिष्ठा करतो आणि मग जीव येतो त्याच्यामध्ये, तो भाग 2 नंबरचा आहे. पण असं बघायला गेलो तर मूर्ती दगडाची आहे. दगडाच्या मूर्तीच्या समोर रजस्वला स्त्रीला 4 दिवस जायचं चालत नाही. विचार करा, रजस्वला स्त्रीला 4 दिवस मंदिरात जायला चालत नाही, पण किती उदार अंतकरणाचा असेल माझा जगाचा मालक. भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतोय. माझं बोलणं यांना कळत असेल. हो, भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतोय. आता जर का मुलगीचं लग्न झालं, माय पहिलं बायत पण करत, दुसरा जर फोन होणार माडी इथून जवळ सांग राहता, तून मायला फोन कर दे, तून बापले फोन कर दे आणि तू चालणी जाय. माय सांग नको बहीण, आमना वावरना कामे चालूच आहेत, पहिलं वय घे ना, आत्ताच करले तुन. म्हणजे दुसरं बाळंतपण सुद्धा माय करत नाही. जन्म देती माय सुद्धा नाही म्हणदेस. कारण बाळंतपण आवरणं किती अवघड असतं या महिलांना माहिती, आपल्या समजावं नाही ते.
बरोबर आहे ना. बाळंतपण आवरणं महिला मातांना समजेल आपल्याला कळणार नाही. आणि ते बाळंतपण वास्तविक रजस्वला स्त्री सुद्धा देवाला चालत नाही 4 दिवस. पण किती उदार अंतकरणाचा असेल माझा जगाचा मालक, भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतोय महाराज, अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. पण इथं आहे ना पॉइंट आहे, चोखोबाच्या बायकोचं बाळंतपण केलं, त्या मायचाही काही अधिकार असेल ना. भक्ताची जरी बायको आहे पण तिचं पण काहीतरी पुण्य असल्याशिवाय नाही जमत ते. तुम्हाला सांगतो बरं का, फक्त मनाला लावून घेऊ नका, मला जरा रोकडं बोला ना आवडस. चोखोबाच्या बायकोचं बाळंतपण माझ्या जगाच्या मालकानं केलं. त्याच्या मागचं कारण असं आहे, चोखोबाच्या बापाचं शेवटी उठलं जात नाही. चोखोबा आंघोळ घालत होते, एकट्या चोखोबाकडनं बापाचं वजन तोललं जात नाही, म्हणून पत्नीला सांगितलं, म्हणले एक काम कर, थोडी मदत कर ना. इशाऱ्यात बरं का, बोलवलं नाही, इशाऱ्यात सांगितलं तू मला थोडी मदत कर म्हणून. चोखोबा बापाची आंघोळ घालत होते, बापाला धरून ठेवलं, सुनबाईनं अंगावरनं पाणी टाकलं. नाही महाराज, म्हातारपणामध्ये वय झाल्याच्या नंतर माणसाला काही गोष्टींचं सुचत नाही. अंग भरलेलं, वरून बाई पाणी टाकत होती आणि हातानं धुत होती कमरेच्या खाली सासऱ्याला. बरं, चोखोबाच्या बायकोनं काय केलं, सासऱ्याची आंघोळ घालत असताना हातातली बांगडीचा आवाज आला. बाबांची आंघोळ झाली, बापाला बसवलं आसनावर आणि बापानं चोखा मेडाला सांगितलं, बाळ इकडे ये रे चोखा, तू मला आंघोळ घालत होता, तुला कोण मदत करत होतं ते सांग. म्हणलं कोणीच नव्हतं बाबा, मी एकटाच होतो. नाही रे लेका, मी वेडा नाही रे, दिसत नाही म्हणून काय झालं, ऐकायला तर येतं ना. म्हणले हो ना बाबा, एकटाच होतो. बेटा तू आंघोळ घालत होता ना, तेव्हा कोण्यातरी बाईचा चुडीचा आवाज येत होता, बांगडीचा आवाज येत होता. तुला माझी शपथ आहे, खरं सांग कोण होतं. म्हणले तुमची सुनबाईच होती. चोखा मेळाचा बाप सुद्धा वारकरीच होता. डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहत होता, म्हाताऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आणि म्हाताऱ्यानं, त्या बाबांनी देवाला सांगितलं, देवा कळताय तेव्हापासून तुझी वारी करतोय, तुझा वारकरी या, तुझ्याकडनं आयुष्यात कधी मागलं नाही, काही मागितलेलं नाही तुझ्याकडनं. पण एक मागणी माझी अशी असेल, अरे अशी सुनबाई सासऱ्याचं ढुंगण धुत्या, अंगावर पाणी टाकत्या, लेकीसारखी लेक सुद्धा करत नाही, ते काम माझ्या सुनबाईनं केलं. देवा कधी काय संकट आलंच माझ्या सुनबाईवर, जर मी खरा वारकरी असेल, माझी भक्ती जर तुला पावन झाली असेल, तर तुझ्या चरणाशी माझी एकच मागणी, माझी सुनबाई कोणत्याही संकटात असेल तेव्हा तुला कोणत्याही खालच्या लेवलचं काम करावं लागलं तरी तुला करायचंय. सुनबाईनं सासऱ्याचं आवरलं म्हणून जगाच्या मालकानं तिचं बाळंतपण केलं. इतकं सोपं आहे का? आटे ते वट्टावर ना धरला बी सैन होत नाही. बरोबर छान टाइमला जी बट्ट त्या आटेशी लागतात त्या. कसाल देव बेटी माय जरूनी का तुम्ही माल काय काम धंदा नाही मीच लागस हंसोतीन मायवनी का तुमनं काय मारतीन रास चांगली साडी लय जात जराशी आपली माइन करता. बहिणी हो, मी अजिबात राग करत नाही, प्रेमात समजावून सांगतो. भगवंताचा न्याय असा आहे, शेजीन हुसनवारी या ते लेव ना या ते देव. तुम्ही जवळ माहेर ते निघतीस ना, भाऊ जायला सांगीन येतीस. वहिनी माझ्या मायबापावर लक्ष ठेव बरं, वेळेवर जेवण दे बरं. कोणले सांगी होणार तुम्ही भाऊ जायले, तुम्ही बी कोणतर भाऊ जाई राहतस ननीने तुम्हाकडे बी अपेक्षा राहत. बरोबर आहे ना? म्हणून तुम्ही सुद्धा तेवढं ध्यान ठेवत जा. ते जाऊ द्या, पण तुम्ही जर कधी सासू सासरास नावरी राहणार ताई तुम्हाला लेकरे देखतील ना, त्यासले वाटी नाही आपली परंपरा आहे, आपले करणं पडीन भाऊ. बरोबर आहे की नाही? तुम्ही जर कधी म्हातारपणे सासू सासराले काढ दिना ना, एक जुना कीर्तनकार सांगेत, तुम्ही कदाचित ऐकेला असेल, मला सांगायला आवडत जुनं मटेरियल. हो, एक म्हातारा खूप म्हातारा होई क्या सुनबाई म्हणे नवराल म्हणे तुम्हाला दल्ला गैरा गर्दी करासाठी तुम्हाला म्हाताराला डोरगरमा टाक द्या. म्हाताराला डोरगरमा टी दिन किचन रूममा घंटी बांधिनी. म्हातारा दोरी आलाय जे लागणं दोरी हालाय देवा म्हणे बेलवाज देवा आम्ही लय येत जसो बेलवाजी दे बोल नका बेलवाज दे मग ना तू विचारायला काय लो बाबा भाऊ रे छान टाईम घ्यायच्या आधी दे रे. मग ती सुनबाईच्या आधी जेवण ना टाईम आहे ना बाबा जेवण लय येऊ बेलवाजीशनीच बटं काम होतं. म्हातारा मरणा आणि बाप बट सोडी साडीशनी माणूस मरानंतर त्याने वस्तू सगळ्या संगे देण्या पडतीस. ती घंटी बिंटी बट सोडीशनी ते डोलीवर ठेव. पोऱ्या म्हणे बाबा पप्पा काय करा ना म्हणे काय नाही बॉय बाबा नाही नका नका तसं नका करा. हाय जर बाबांना सांगे वाटलाय दिशात मग तुम्हाला टाइमले डबल खर्च करायला लावतोस का म्हणे.
हायच काम माही राहू द्या म्हणे. आपला दिवस सुखाचं गेलं पाहिजे असं ज्यांना वाटतं ना त्यांनी सरळ सरळ सासू सासऱ्यांची सेवा करा. काही काही लोक म्हणतात महाराज आमने दल्ली गैरी कडक शेव म्हातारीली कडक शे. काय फरक पडत, 2 शब्द ऐका मा नाही का. आणि म्हातारीसले बी सांगत बहिणी तुम्ही बी समजिलेत जा, तुम्ही बी नाही त्या जागावर उजीच किडा पाडतेस बहिणी, तुम्ही बी समजिलेत जा. अंडेर चुकायने पोट मग घालले तर मग सुनबाई चुकायने ते बी समजिले हो नाही का. एखादी काही बी टाई वाजत नाही ना सरपंच साहेब नाही का. तुम्ही बी समजिलेत जा. ओ माया सोन विठ्ठल 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 आता भरपूर परिवर्तन झालं, सगळ्या गोष्टींची सुविधा उपलब्ध होते. अगोदर काहीच नव्हतं. आता आहे त्याचा आनंद घेतला पाहिजे. पण आपण आहे त्याचा आनंद घेत नाही, नको त्याचं दुःख धरत बसतो आपण. आता इथं बसलेले बरेच आपले बाहेर गावाहून आलेले लोक आहेत आणि इथं प्रॉपर मला वाटतं ठेलारी लोक जास्त आहेत. हा बरोबर आहे ना. हां राकेश दादा, ठेलारी लोक जास्त आहेत ना इथं. हां इथं आता ठेलारी लोक बिचारी मंदिर बांधतायत. हो सगळी सुविधा आहे त्यांना. ते प्रत्येक ठेलारी मेंढ्या चारता चारता बी फोनवर बोलतच. इथली सुविधा बी जायची नाही. ते पहिले आहेत ना या ठेलारी लोकेच जुन्या म्हातारा बसेल होती त्यासली इचारा त्यासनी काय फसगत होती. महाराज आता एवढी सुविधा होऊन गेली या लोकांना. सगळ्या गोष्टी जरी जंगलात राहतात तरी सगळ्या सोयी झाल्या. पण पहिल्या बायांना विचारा माऊलींना बाप मेल्याच्या नंतर बापावर हात पडत नव्हता पहिल्या महिलांचा. हो ही घडलेली सत्य घटना आहे. हो मी ठेलारी लोकांमध्ये राहतो. तुम्ही ऐकी राहा ना त्यांच्या ठेलारीत बाकी ना शब्द महाराज ना ते आज येतं बुवा असं. पहिले एवढी फजिती होती ना काका या लोकांची, लई फजिती. एका ठिकाणी सत्य घडलेली घटना आहे. आता सगळ्या सुविधा आहेत. नाहीतर अगोदर बाप मेला माय मेली ना तरी प्रेत यात्रेवर जाता येत नव्हतं, अशी परिस्थिती होती. हो एका बाईला आणि त्यांची भेट पण कधी व्हायची माहिती आहे का, फक्त बाजारमा वय दादा, फक्त बाजारमा भेट होय त्याशनी. नेमकं बाई बाजाराला गेली आणि बाजाराला गेल्याच्या नंतर तिच्या माहेरचं कोणीतरी भेटलं. त्यानं सांगितलं म्हणले ताई हे बाई तुझ्या बापाची तब्येत लई खराब आहे ग, तुझा बाप तुला आठवण करत होता, तुझी आठवण करत होता तुझा बाप. घरी आली नवऱ्याला सांगितलं. नवरा म्हणतो माझ्यावर काय चालतं माझ्या बापाला विचार. सासरी भावानं सांगितलं बेटा आपली मेंढा आहे तर कोकरा आहे तर त्यांना कोण सांभाळन. मग नंतर जाशील म्हणले. अजून 2-3 बाजार गेले, 3ऱ्या-4थ्या बाजारी पुन्हा गेले. अजून माहेरचं कोणीतरी भेटलं. पोरी ग तुझा बापले वाट बघायला ग तुझी, बघायला भेटायला ये ना. घरी आली नवऱ्याला सांगते. नवऱ्याचं पुन्हा तेच वाक्य तू माझ्या बापाला सांग मी काय मालक आहे का. आणि पहिले पोरही तसे होते, बापाच्या पुढं जायचे नाही. बरोबर आहे ना. हो ही आपली संस्कृती होती. तरुण भावांना सांगतो बापानं सांगितलं ना, बापानं सांगितलं बेटा तुला 14 वर्षाच्या वनवासाला जावं लागेल. बापाला प्रश्न सुद्धा केला नाही का जावं लागेल. बापानं सांगितलं 14 वर्षाच्या वनवासाला जायचंय, लगेच तयारी केली, निघाले माझे प्रभू रामचंद्र. आणि त्या भूमीवर आपण जन्माला आलोय, त्यांची लेकरं आहोत. हो पहिले पोरही मर्यादेत राहायचे. म्हणले माझ्या बापाला विचार. बापानं सांगितलं बेटा आपली एवढी कामं आहे तर घोड्यावर कोण जाईन, घोडे चाराया कोण जाईन, मेंढं चाराया कोण जाईन, कोकरांना कोण पाजणार आहे. म्हणले बेटा राहू दे ना. महाराज एके दिवशी बाईला वाटलं हे मला काही जाऊ देत नाही. 4 वर्षाचं मुलगा होतं, 4-5 वर्षाचं आणि एक 6 महिन्याचं बाळ होतं. ते बाळ पाठीला बांधलेलं बाईनं. बाळ पाठीला बांधलंय. 4-5 वर्षाचा पोराचा हात धरला नाही. मध्यरात्र म्हणजे पहाटे 3:30-4 वाजेच्या सुमारास पहाटेच उठली बाई. म्हणले हे लोक जाऊ देत नाही बापाला भेटायचं. म्हणले मला नकाणार भाऊ रे. अरे जेमतेम वातावरण तयार होस रे, तुम्ही किडा नक पाडार आहे. हां आणि त्यामा काय मी पहिले जिथलं समजाडी सांग राहिनो त्यामा काय होतं आपलं वयन वय का भाऊ. अरे या जागावर बोला नाही राजाल कीर्तन म्हणतास. मी तुम्हाला फोटो काढीन सुद्धा गावेगाव विकत फिरतो. काय असताना मध्ये जर थोडाही विक्षेप आला की माणसाची लिंक तुटते नाही का. पुढे काय सांगावं सुचत नाही. आता एवढे लोक माझे आशावर आलेले तर विक्रम महाराजांचं कीर्तन ऐकायला जायचंय. ते मधमा तुम्ही किडा पाडशात त्या लोके नाराज होतील ना. ते हाई सांगावत नाही पोरे बोलत बो म्हणे महाराजने मानसिकता गई सहज नाही बो आज कीर्तन महाराजले. हां मनीषीन सांगत रे काका शांत बसा रे. आता बाईनं 2 लेकरं होती. 6 महिन्याचं 8 महिन्याचं बाळ पाठीला बांधलं आणि तो 4-5 वर्षाचा बाळ त्याचा हात धरून
ऐन अरण्याच्या मार्गानं गावाकडे निघाली. आता गावाकडे निघाली बाई. ज्या गावात बाप राहत होता त्या गावाच्या आधी एक गाव लागलं आणि त्या गावात गेल्याच्या नंतर तिचा 6 वर्षाचा 5-6 वर्षाचा पोरगा सांगायला लागला, आई मला जोराची भूक लागली ग, आता महाकडनं चाललं जात नाही. 6 महिन्याचं लेकरू होतं, त्याला दूध पाजलं. पर ते 5-6 वर्षाचं लेकरू, त्याला आता भाजी भाकर पाहिजे होती. आता भाजी भाकर कुठून घ्यायची? गावात शिरली बाई. एका ताईला सांगितलं, ताई तुझा स्वयंपाक झाला असेल तर थोडी भाकर दे, माझ्या लेकराला भूक लागली गे माय. मागून घेतलं, लेकराला खाऊ घातलं. महाराज लेकराला खाऊ घातलं, अजून चालायला लागली. 6 महिन्याच्या पोराला दूध पाजलं, अजून चालायला लागली. ज्या गावात बाप राहत होता ना त्या गावात गेली. ज्या शेतात बाप पडलेला त्या शेतमालकाच्या कडे गेली. म्हणले, काका माझा बापाचा वाडा तुमच्या शेतातच आहे ना? बेटा तुझ्या बापाचा वाडा आमच्या शेतातच होता, पण 15 दिवस झाले तुझा बाप आता वाडा घेऊन गेला पुढं. काका माझ्या बापाची तब्येत, बाई तुझ्या बापाची तब्येत जास्त खराब होती, तुला लई आठवण करत होता तुझा बाप. काका कुठे गेले असतील माझे बाप? मा बाबा कुणाक गेला असन? बेटा कुणाक गेला मला तर काय सांगून गेला नाही, पण पुढंच मार्गस्थ झाली तुझी माय घेऊन. अजून तसंच त्या लेकरांना ताणखेच करत घेऊन जाते. एकानं सांगितलं पुढच्या गावात ते शेतामध्ये पडलेला वाडा तुझ्या बापाचा. तिथं गेली. त्या शेतकरीला विचारते, काका मा बापाचा वाडा आलता ना तुमच्या शेतात? म्हणले, बेटा परवाच्या दिवशीच तुझी माय घेऊन गेली पुढे. तशीच उपवाशी पोटी चालते. देवाला कोसते, देवा हाच कर तुझा न्याय. ज्या बापानं मला जन्माला घातलं त्या बापाचं दर्शनही होऊ देत नाही. या कुठं असन माझा बाप, कसा असन, कशी तब्येत असेल माझ्या बापाची. ज्या शेतकरीचं नाव सांगितलं त्या शेतकरीपर्यंत माय पोहोचली आणि त्या काकाला सांगितलं, काका इथं माझ्या बापाचा वाडा आलता ना, माझी माय घेऊन आलती ना? बेटा तुझी माय वाडा घेऊन आली होती. मग काका माझा बाप आणि माझी माय? बेटा कालच तुझा बाप मरण पावला या शेतात. इथंच तुझ्या बापाचं दफनविधी केलेली, अंत्ययात्रा केलेली आणि तुझी माय मेंढर घेऊन पुढे निघाली. तुझा बाप इथंच आहे. महाराज त्या बापाच्या जिथं प्रेत जाळलेलं त्या जागेवर बसून रडत होती. देवा ज्या बापानं जन्माला घातलं शेवटचं दर्शन सुद्धा झालं नाही. काय मी एवढी अभागन असेल का की मरताना माझ्या बापाचा चेहराही मी बघू शकत नाही? शेवटी बापाचं एकदा तोंड सुद्धा बघायला भेटलं नाही. काय पाप असेल रे माझं? काय परिस्थिती असेल त्या लेकीवर? महाराज असे दिवस काढलेले जुन्या लोकांनी. कदाचित आपल्याला सगळ्या सुविधा आहेत म्हणून कळत नाही. हो, जुन्या बऱ्याच बाया बसल्या आहेत, त्यांना जवळचा नातेवाईकावर हात पडलेला नसेल, प्रेतयात्रेवर पोहोचले नसतील, अशी परिस्थिती होती त्यांची. तेव्हा मोबाईल नव्हते, सुविधा नव्हती. आणि आता बघा दिवस एवढे बदलले की आता घंटो का काम मिनटो में, कॉल केला की सगळ्या गोष्टी लगेच कळतात, नाही का? हो, म्हणून सांगतो आहे त्या गोष्टीचा आनंद घ्या. दुःख धरून बसण्यापेक्षा आता आनंद घ्या. आपले चांगले दिवस आले आहेत, नाही का? हो, आणि आपण आनंद घेत असताना आनंद कोणता घ्यायचा? तर भगवंताचं नामचिंतन करायचं. जसं आता हे कार्य हाती घेतलंय तुम्ही, असं सत्कार्य करत राहायचं. त्याच्याकडून भगवंतालाही प्रसन्नता वाटते आणि आपल्याला सुद्धा समाधान वाटतं. आणि आपण जर का असं भगवंताचं कार्य करत राहिलो तर भगवंत आपलं कोणतंही काम करायला तयार असतो. किती खालच्या लेव्हलचं काम करायला तयार असतो. जसं की चोखोबाच्या बायकोचं बाळंतपण केलं. साधकांनी तुकोबारायांना विचारलं, तुकोबारा केस जर झाली, कोर्टात जर केस चालू असेल तर एका पुराव्यावर केस जिंकता येत नाही. मग तिला कमीत कमी 2-3 पुरावे लागतात. तुम्ही एक उदाहरण दिलं त्याच्यावर आम्हाला पटत नाही. अजून एखादा भक्त सांगता येईल का? चोखा मेळा सांगितला, मान्य. अजून एखादा भक्त सांगता येईल? हो, की त्या भक्तासाठी भगवंत किती खालच्या लेवलचं काम करायला तयार झाला. तुम्ही जर भक्ती करत असताना अंतकरणापासून केली तर तुमच्यासाठी सुद्धा भगवंत खालच्या लेवलचं काम करायला तयार असतो. एका ठिकाणी कृष्ण भगवंत अर्जुन बाहेर फिरत होते, काम्यकवनामध्ये फिरत होते. काम्यकवनामध्ये फिरत असताना अर्जुनाच्या मनामध्ये आलं, एवढं भारी वातावरण आहे, इतकं भारी वातावरण आहे, आणि या वातावरणामध्ये जर का माझी पत्नी सुभद्रा जर माझ्यासोबत राहिली असती तर किती आनंद आला असता. सुभद्रा जर माझ्या सोबत राहिली असती तर किती आनंद आला असता, असं मनातच विचार केला अर्जुनानं. तोपर्यंत माझ्या कृष्ण भगवंताला कळलं, माझ्या जगाच्या मालकानं
सुभद्रेचं रूप धारण करावं ना तर अर्जुनाच्या जवळ येऊन बसावं. अर्जुनानं बघितलं, म्हणले सुभद्रे आत्ताच विचार केला, जरी तर माझी बायको राहिली असती तर किती आनंद आला असता. विचार केला आणि तू लगेच हजर झाली. म्हणले हो. आता फिरणं झालं. दुसऱ्या दिवशी अर्जुन घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर सुभद्रेला सांगितलं पाणी आण. म्हणले सुभद्रे. सुभद्रेनं पाण्याचा ग्लास भरून आणला. पाण्याचा ग्लास भरून आणल्याच्या नंतर, बोलू नका, पाण्याचा ग्लास भरून आणल्याच्या नंतर सुभद्रेकडे बघितलं आणि अर्जुनाच्या मुखातून वाक्य निघालं. म्हणले सुभद्रे कालच्या दिवशी काम्यकवनामध्ये दिसत होते तशी आज दिसेना. म्हणले सुभद्रा म्हणे काल दिन काम्यकवनामध्ये दिसू तशी आज दिकी नाही राहील. आणि काम्यकवनान म्हणा काय संबंध, कारण सुभद्रा नव्हतीच ना. सुभद्रा म्हणे म्हणा काय संबंध. अर्जुन म्हणे लबाड बोल राही म्हणे. म्हणे लबाड मी नाही बोल राही ना, तुम्हाला काय नाटके त्या सांगा म्हणे पहिले. कारण बाईना मनमा जर शंका घुशी गई ना, तुम्ही कितला का चांगला वागतात नाही तरी शंका घुशी गई म्हणजे घुशी गई. तुम्ही जर लगेच उठी घ्यात नाही, तुमले जर वाटणं व्हॉट्सअपना मेसेज चेक कर लिहू कोण आहे शे रातले जर मोबाईलमध्ये दिखी घ्यात तुम्ही तरी बाई तीरपद का सकाळी मग सांगा ए पाणी काढ दे. तिला सांगा ना रातले चावी राहतात ना, तिला सांगा ना. काहीच संबंध नाही, आपले काहीच माहीत राहत नाही काय वय राह ना असं. आणि बहिणी म्हणून तुमले सांगत शंका नका लेत जाऊ बिनकाम नाही. कारण बरं का शंका माणूस असो का बाई असो दोन्हीले सांगण्याचे म्हणा. शंका माणसाला एवढी खाली घेऊन जाते ना, मनात शंका जर घुसली तर किती चांगला माणूस असला तरी तो वाईटच दिसतो आपल्याला. बाबाजी काय मत आहे तुमचं. माणूस किती चांगला असू द्या, जर मनात शंका शिरली की माणूस चांगला असला तरी तो आपल्याला वाईट दिसतो. थोडक्यात शंका माणसाला किती खाली उतरवते. हो किती खाली उतरवते सांगू का तुम्हाला. एक माणूस चालता चालता पाय बरी घ्या त्यानं शंका सांगतोय बरं का. हो शंका कितलं खाली उतारस माणूसले. चालता चालता पाय बरी घ्या. मग पाय बरी घ्या हुशार माणूस काय करू पुशीन पुढे निघ जाव. पण बाकी ना देडच्या नाचना मनमा शंका भाई बर ना भाऊ हाव कसा ना गाय ना होई म्हैस ना होईन का मग आपलाच पराक्रम शेवू. शंका बरोबर आहे की नाही. पाय भरेले नुसतं पुशीन पुढे निघ जा नाही पण नेमकं कसा ना होई. बरं पायनी वस्तू शंका मनमा घुशी गई. या भाऊनी बोट मारली ना चेक करासाठी कसा नशेन काय शेवा. शंका माणूसले कितलं खाली उतारस. हो पाय भरेल नाक लगू पोचाडी ना आणि मग चेक कर आई गाय म्हैस नाही रे काका आई ते आपलंच मटेरियल शे रे भो. नुसतं पुशी द्यावं होतं बरोबर आहे की नाही. पण शंका माणूसला इथली खाली उतारस ना. हो आता मग ठीक आहे भाऊ बरी घ्या तू बरी घ्या. मग हातपाय धुवाले नाला गावना बाहेर नाला वैरांता नाला मग हातपाय धुई राहता. हातपाय धुईन सुकणं निघ जावं ना. हातपाय धुईन हातमा पाणी लिहिणं तोंड मा असं गुण्या करासाठी पाणी लिहिणं. गुण्या करायला घ्या नेमकं त्याला भासणं पाणी मा भात ना कण होता. हाव भात ना कण कोणा होई. हाव नाला मा चालत चालत घ्या. एक बाई बांडा कशी राहते म्हणे काकू आव भात ना कण कोण घर नाही. आणि मला काय माहिती रे बा म्हणे मी अख्खं गाव मागेन काच म्हणे. हो म्हणा बापरे हाव भात ना कण कोण घर नाव शंका बरोबर आहे की नाही. मग आता आपला काही दुसऱ्यांना भात ना कण गिळाई घ्या भाऊ. मग प्रायचित मनीषने आपण गंगा स्नान करायला पाहिजे तीर्थक्षेत्रावर आंघोळ करायला जाई राहता हो भाऊ. दर कोस दर मुक्काम असा घ्या का नाही. ऊन चांगलं पड राहतं पाणी 30 लागणी 4-4 5-5 किलोमीटर अंतरावर पाणी नाही. एक म्हातारी दादरवर चिडा उडवायला बसेल होती. म्हणे आजी पाणी कुठे भेटेन का भाऊ. म्हणे आधी 4-4 5-5 किलोमीटर अंतर लागून पाणी नाही शे म्हणे. तुला पण शे का आजी. म्हणे भाऊ मी छोटी बाटली भरलेस दुपार लगून आहे बाटली पुरस म्हणे माले. मन बाटली म्हणा पाणी सरी घे आता मी घर जाय राहिनो म्हणे. म्हणे आजी मला जर पाणी भेटलं नाही मला जीव निघ जाय म्हणे. भाऊ पाणी ते नाही शे पण म्हणा पण एक पर्याय व्यवस्था आहे. म्हणे काय. म्हणे मन थैली माई सोपारीन खडा एवढा तोंडमा टाकले म्हणे. सोपारीन खडा तोंडमा टाकली ना भाऊ सगळी राहता चाव्याला लागे म्हातारीन सांगे आजी असं होईना तसं होईना. आजी अहो सोपारीन खडा फुटी नाही राही ना म्हणे. येडा 6 महिना जाईन फोड राहणं मागाई फुटणार नाही तू काय चालू फुटी जाय का म्हणे. आई शंका घुसणी का माणूस खाली उतरत जास हो. म्हणून माणसाने शंका घ्यायची नाही बरोबर आहे की नाही. शंका घेतली म्हणजे माणूस खाली उतरतो. हा विठ्ठल विठ्ठल सुभद्रेनं सांगितलं कालच्या दिवशी तुम्ही म्हणताय काम्यकवनामध्ये मी होती अजिबात नाही मी तुमच्या सोबत नव्हती. अर्जुन म्हणतो सुभद्रे कालच्या दिवशी तू माझ्या सोबत होती. सुभद्रा नाही म्हणत होती. रागा रागात अर्जुन 4 पाऊल सरकून गेले मारण्यासाठी. हात उचलत होते पत्नीवर तोपर्यंत धर्मराजानं सांगितलं अर्जुना
बायकोवर हात उचलणं मर्दाचं काम नाही या. काय म्हणले युधिष्ठिर? काय म्हणले? पत्नीवर हात उचलणं खऱ्या मर्दाचं काम नाहीये म्हणला. काय मत आहे तुमनं? बडाचा लग्न झालेत ना. बाईवर हात उचलणं मर्दानं काम नाही शे वास हार युधिष्ठिरनं म्हणणं होतं. तुमनं काय मत आहे? अरे कोण कोण आहेत असा खरा येरा? या खरंच मारावत नाही बहिणी तुमले, पण तुम्ही बी शांतता लेतीत नाही. तुमले जरी याशने सांगते ना आपली कपाशी निंदावर रे मजूर लायले निंदिले मग जायचो का ब आजच जासू ना. मन माय तब्येत खराब आहे. 2-4 कानपड्या मग खायलेस मन माय तरी बुचडा घालीन एकच सांगत बाळाला पैसा दे द्या. मग काय करतीन त्या कानपटाने जोडावते काय करतीन? तुम्ही मजबूर करते तीच बहिणीवर, त्यासनी इच्छा नाही राहत. सुभद्रे कालच्या दिवशी माझ्या सोबत होती, खोटं बोलू नकोस. म्हणले मी कालच्या दिवशी तुमच्या सोबत नव्हती. युधिष्ठिरनं सांगितलं अर्जुना स्त्रीवर हात उचलणं माणसाचं काम नाही या. एक काम कर, ज्याची बहीण आहे त्याच्या स्वाधीन कर. खोटं बोलते ना मारू नकोस, त्याच्या स्वाधीन कर म्हणला. कृष्ण भगवंताचा धावा केला अर्जुनानं. कृष्ण भगवंत आले. काय झालं? अर्जुनाने सांगितलं म्हणले देवा कालच्या दिवशी सुभद्रा माझ्या सोबत होती काम्यकोणामध्ये. मी तिला सांगितलं कालच्या दिवशी जेवढी सुंदर दिसत होती ना आज तू तेवढी सुंदर दिसत नाही म्हणला. देवाच्या लक्षात आलं ही तर आपली कर्तबदारी आहे, पण आता याला समजवायचं कसं? घरात कुटियामध्ये बसलेले होते. अर्जुनाच्या समोर सुभद्रेचा हात धरला, घराच्या बाहेर केलं आणि स्वतः जगाचा मालक घरात गेला आणि सुभद्रेचं रूप घेऊन आला. दुधाचा ग्लास हातात आहे ना अर्जुनाच्या समोर उभा राहिला. अर्जुनाच्या सगळं नाटक लक्षात आलं. अरे हा खेळ तर माझ्या मालकानंच केला होता. अर्जुनाच्या डोळ्यात अश्रू. अर्जुनाने दोघं हात जोडले का नाही याला सांगितलं का नाही या फक्त कालच्या दिवशी माझ्या मनात आलं की एवढी भारी जागा आहे, एवढं रम्य वातावरण आहे आणि इथं जर माझी पत्नी राहिली असती, माझी बायको राहिली असती तर किती आनंद आला असता. आणि तू माझ्या मनाची गोष्ट ऐकून, माझ्या मनातली हाक ऐकून माझ्या बायकोचं सुद्धा रूप धारण केलंस देवा. दादा भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो. नाही, जर भक्ताला वाटलं ना तर भक्ताची बायको सुद्धा होतो माझा जगाचा मालक. इतक्या खालच्या लेवलचं काम करतो. विठ्ठल अजून पहिल्याच चरणावर येत आपण. अजून पहिलं चरण बी पुरं होईल नाही शेल. 11:45 ते वाजी घ्या. आता तर खरं तर रिचिर टाईम संपून गेलेला आहे, कारण 9:45ला पंचपदीला सुरुवात झालेली होती. 9:45 ते 11:45 कृष्ण बाबा वै घ्या ना आपला टाईम. फेकूशेल हां ठरेल टाईम वै घ्या पुरा. काय करू? थोडा टाईम चालू देऊ. हां चालू देऊ. हो गडे हो भाऊ खरं थोडं राहिले ओवाडीत देऊ बा असं. पण बरं का इथं बसलेले सगळे सुज्ञ लोक आहेत तुम्ही, तुम्हाला चांगलं न्यायनीती माहिती आहे. जर पगार जर कधी 30,000 होईन ओव्हर टाईम ना अल्लक लागतस. तुम्हाला सांगा गरज नाही, बरोबर आहे का नाही? ओव्हर टाईम ना अल्लक ते हा म्हणणार असून बोटे वर करा. नको बो ते नको सांगू नाही हो नको काय बी सांगा जाऊ मारा. मला काही प्रॉब्लेम नाही, मी सांगेल तुम्हाला. भक्तासाठी किती घ्यायच्या लेवलचं काम करतो माझा जगाचा मालक. भक्ताच्या बायकोचं बाळंतपण केलं, भक्ताची बायको झाला. नाही एका ठिकाणी स्वतः भक्ताच्या नवऱ्याची सुद्धा बायको झाला. एक वारकऱ्याची मुलगी, तिचं नाव होतं सखूबाई. सखूबाई नित्य भगवंताचं नामचिंतन करत होती. सखूबाईचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रथा असते, लग्न झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा करतो. सत्यनारायणाची पूजा झाली. पूजा झाल्याच्या नंतर घरातला केर कचरा काढला. सखूबाई बाहेर फेकायला गेली. केर कचरा फेकायला गेली, डोक्यावर पाटिया. केर कचरा फेकायला जाते पर कानावर आवाज आला. वारकरी येत होते आणि वारकऱ्यांचं ते भजन कानी पडलं. भजनाचे बोल होते, हे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. वारकऱ्यांचा तो गजर कानी पडला आणि सखूबाईला वाटला आपण वारकऱ्याची मुलगी आहोत, आपण स्वतः सुद्धा वारकरी आहोत.
वारी निघाली, पाठी फेकली, हातातली तगारी फेकली आणि सखूबाई वारीत सामील झाली, दिंडीत सामील झाली. आता सखूबाई वारीत निघाली, पण इकडे सासूबाई शोधत करत होती. सखू गेली कुणाक? सखू अजून घरी कशी येत नाही. नवऱ्याला सांगितलं तिच्या सखूबाईच्या, म्हणजे त्या बाईनं तिच्या पोराला सांगितलं, पाय रे बाळा तुझी बायको अजून आली नाही, बघ ना कुठे. तिचा नवरा पण शोधतोय, सखूबाईची सासू पण शोधते, सखू कुणाला दिसना. थोड्या वेळ नंतर सखूबाईचा सासरा येऊन बसला दारात आणि आवाज दिला, बेटा सखू मला चहा आण ना म्हणले प्यायला. सखूबाईनं चहाचा कप भरून आणला आणि सासरी बुवाच्या हातात दिला. सासूबाई म्हणते, का गं सखू पहिलाच दिवस आहे, तू एवढं वेळ करते, मी तुला सकाळची आवाज द्यायली ग, तुझा तपासच नाही सखू. आणि सासरी बुवानं चहा मागितल्याच्या नंतर लगेच चहा देते. म्हणले, आत्या जेव्हा तुम्ही आवाज दिला ना आत्याबाई, तेव्हा मी की नाही हरिपाठाला बसली होती आणि मी वारकऱ्याची मुलगी, मी स्वतःही वारकरी आहे. आमचे नियम असतात, हरिपाठाला बसल्याच्या नंतर आम्ही कोणी कोणाशी बोलत नाही, असे माझ्या बापाच्याकडची शिकवण आहे. ठीक आहे, कंटिन्यू संसार चालू झाला. पण जी सखूबाई तिथं होती ती खरी सखूबाई नव्हती. माझ्या जगाच्या मालकाने विटेवरनं उडी मारली आणि सखूबाईच्या रूपात येऊन कामं केलीत. काय काय कामं केली माहिती आहे का? धुणं भांडी, नाही का, धुणं केलं, भांडी केली, हो घरे जरे झाडात, हो सासू सासरांनी जेव्हा घरी, कोणी सखूबाईच्या रूपात आलेल्या देवानं. हो इथलं करीश नाही बी कधी सांग नाही बरं, मी इथलं आवरी राहिनो असं. बाकीने बाया काम सुद्धा वाढाय सांगतेस. नवरा जर बोल तू काय करत, हा काय करायची चालू ना टाकू, दोन दान भांडा कुंडा रान पण जाणं जुळणं. ओ म्हणा बापरे, रान बरोबर आहे पण न काय शे अजून सापडेल नाही शे मला. भांडा बरोबर आहेत पण कुंडा काय शे, जाणणं बरोबर आहे जुळणं काय शे, हा बोलता ग्रंथ वाची टाकात अजून सापडेल नाही शे माले. मला या बहिणीसले एखादा विचारच मी सांगावं, बहिणी म्हणाय भांडाची मागे कोंडा काय राहायची. जगाच्या मालकानं सगळी कामं केली महाराज सखूबाईच्या रूपात येऊन. माफी मागून बोलेल, सखूबाईच्या नवऱ्याच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. त्यांना माहीतच नाही की जगाचा मालक माझ्या पत्नीच्या रूपात आहे. सखूबाईच्या रूपात माझ्या जगाच्या मालकानं सखूबाईच्या नवऱ्याची सुद्धा इच्छा पूर्ण केली. आता सखूबाई वारी फिरून आल्याच्या नंतर 1.25 महिन्याच्या लक्षात आलं सखूबाईला की मला दिवस गेलेत. सखूबाई स्वतीला कोसत होती, भगवंताच्या समोर उभी राहिली. देवा अरे हाच का तुझा न्याय? अरे तुझ्या वारीमध्ये चालत असताना जे कोणी भाऊ असतील तरुण त्यांना भाऊ म्हणलं, जे महापेक्षा मोठे होते त्यांना काका म्हणलं, अजून मोठे असतील त्यांना बाबा म्हणलं, वयाचे जास्त असतील त्यांना आजोबा म्हणलं. देवा एवढं पावित्र्य राखलं रे, आणि ह्यो पाप कोणाचं आहे? जर तुझ्या दिंडीमध्ये चालत असताना तुझ्या भक्ताला जर असं बदनाम व्हावं लागत असेल तर तुला करुणावंत दयावंत कोण म्हणेल जगाच्या मालका? सांगणारे. तेव्हा माझ्या जगाच्या मालकानं सांगितलं, सखू काळजी करू नको बेटा, हे पाप नाही आहे. तुझ्या रूपात मी तुझी सगळी कामं केली. तुझ्या नवऱ्याला माहीतच नाही का देव इथं आला? तुझ्या रूपात होतो आणि तुझ्या रूपात तुझ्या नवऱ्याची सुद्धा इच्छा पूर्ण झालेली आहे. हे पाप नाही, हे तुझंच बाळ आहे. किती खालच्या लेवलचं काम आहे, किती खालच्या लेवलचं काम आहे. महाराज भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो, विशेष नाही. भक्ताची बायको होतो, विशेष नाही. भक्ताच्या नवऱ्याची बायको सुद्धा होतो आणि वासना सुद्धा पूर्ण करतो. इतक्या खालच्या लेवलचं काम माझा जगाचा मालक करतो आणि माझे तुकोबर आहे. इतक्या खालच्या लेवलचं काम करणाऱ्या देवाला शरण जायला सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात.